नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। आज येणार पैसे 2 डिसेंबर दुपारनंतर तुमच्या अकाउंटला आज पैसे जमा होणार आहेत। कारण शिंदे हे मुंबईमध्ये येताच यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे। आजच पैसे वाटायला सुरुवात झालेली आहे, वाटप सुरू झालेलं आहे। या 12 जिल्ह्यांमध्ये वाटप चालू झालेलं आहे। बहिणी खुश झालेल्या आहेत। 21 रुपये आता तुमच्या अकाउंटला पडणार, परंतु त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे आता बदल झालेले आहेत। 21 रुपये याच बँकेत जमा होणार, पण त्यांनी काही नियम लावलेले आहेत। बँकेसाठी पण आता एक नवीन नियम आलेले आहेत, 3 ते 4 नवीन नियम आलेले आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं जी नवीन यादी आहे, लक्षात घ्या, नवीन यादी तुम्हाला मी दाखवणार आहे। कशी बघायची आहे आपण, ते जे नियम आहेत आपल्याकडे नियम आलेले आहेत, ते नियम 4 नियम कोणते आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे। ती यादी त्याच्यामध्ये फिट होणार आहे, हेही मी तुम्हाला दाखवणार आहे। लाडक्या बहिणींसाठी नवीन अर्ज करताय तर त्यासाठी महत्त्वाची बातमी आहे, नवीन नियम सुद्धा आनंदाची बातमी आहे। ते नवीन अर्ज सुद्धा करू शकणार आहेत का नाही हे आपण बघणार आहोत। मुंबईमध्ये येताच शिंदे यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे, कारण त्यांनी असं म्हणलं आहे की आता तुम्हाला तर माहिती की 5 डिसेंबरला नवीन मुख्यमंत्री यांचा शपथविधी आहे। आणि त्यांनी दिलेल्या वचनानुसार जोपर्यंत ते मुख्यमंत्री आहेत, आता ते सध्या काळजीवाहू मुख्यमंत्री असल्यामुळं त्यांनी जे वचन दिलं होतं लाडक्या बहिणींना की लाडक्या बहिणींसाठी आम्ही जे काही पैसे आहेत ते लवकर देऊ, त्यांनी वचन दिलं होतं। आणि ते म्हणत आहेत की आता मी वचनपूर्ती करणार आहे, कारण नवीन मुख्यमंत्री आल्यावरती त्यामध्ये उशीर होऊ शकतो, म्हणून त्यांनी आधीच बँकांनाही तिथं तातडीचे आदेश दिलेले आहेत की जे आम्ही लिस्ट पाठवलेली आहे, आता काही जणांची लिस्ट पाठवलेली आहे। पहिला टप्पा जो आहे, लक्षात घ्या, पहिल्या टप्प्यामध्ये हे 12 जिल्हे आहेत, त्या 12 जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू होणार आहे। त्या जिल्ह्यांमध्ये त्या यादीमध्ये मी तुम्हाला दाखवणारच आहे, त्या यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही तुम्ही बघायचं आहे। बँकाची काही महत्त्वाची यादी मी दाखवणार आहे, त्याच्यामध्ये तुमचा बँक आहे काही नाही बघायचं आहे। पोस्टामध्ये 2 ते 3 नवीन बदल झालेले आहेत, तेही बघायचं आहे, कारण याच मी सांगतोय त्याच बँकेमध्ये आणि पोस्टात आणि जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू होणार आहे आणि सुरू झालेलं आहे। त्यामुळं लक्षात घ्या, नवीन अर्ज करताय तर आनंदाची बातमी आहे, हे तुम्हाला बघायचं आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया कुठलाही उशीर न करता। तुम्हाला माहिती आहे की शिंदे सध्या काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत, तर काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी आता लाडक्या बहिणींची काळजी करत त्यांना म्हणलेलं आहे की आज तुमच्या अकाउंटला काही जरी झालं तरी 21 रुपये देणार आहे, कारण लाडक्या बहिणींनी मला निवडून दिलेलं आहे आणि लाडक्या बहिणींचं काम करणं हे माझं पहिलं काम आहे असं त्यांनी म्हणलेलं आहे। लक्षात घ्या, आता बघा, महायुतीच्या सरकारने लाडकी बहीण योजना लागू करून महिलांना दरमहा 1500 देण्यास सुरुवात केली होती आणि निवडणुकीपूर्वी महिलांना 2100 रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती, ज्यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचं मोठं यश मिळालं। पण हे 21 रुपये यापूर्वीच हप्ता जमा झालेल्या महिलांना सहजासहजी मिळणार नाहीत, लक्षात घ्या। त्यासाठी आता सरकारकडून काही निकषांची पडताळणी केली जाणार आहे, काही 3 ते 4 नियमांची यादी। लक्षात घ्या, आता ही जी नियम आहेत ते महत्त्वाचे आहेत, हे 4 नियमच महत्त्वाचे आहेत। हे जे निकष आहेत मी तेच सांगतोय, त्याच निकषांवरती यादी तयार करून बँकेला पाठवण्यात येत आहे। आज लक्षात घ्या, 2 डिसेंबर आहे, 2-3 आज उद्यामध्ये तुम्हाला पैसे फिक्स पडणार आहेत, कारण ती यादी तुम्हाला टप्प्याटप्प्याने जात आहे। सरकारने स्पष्ट केलं आहे की पडताळणी प्रक्रिया झाल्यानंतरच पात्र महिलांच्या खात्यात 21 रुपये जमा होणार आहेत। आता आपण बघूया ती निकष काय आहेत, त्याच्यावरती तुम्ही खरे उतरणार आहेत का नाही हे तुम्हाला बघायचं आहे। बघा, आता मी तुम्हाला यादी दाखवत आहे, त्या यादीनुसार तुम्ही स्वतः सुद्धा चेक करू शकता की आपले लाडक्या मुख्यमंत्र्यांची घोषणा केली आहे की 21 रुपये ते तुमच्या अकाउंटला येणार आहेत की नाही हे तुम्हाला इथं समजणार आहे। लक्षात घ्या, पडताळणीच्या निकषांची यादी बघा काय आहे, यादी बघा, हीच यादी असणार आहे। जे निकष आहेत महत्त्वाचे 4 निकष, की 21 रुपये तुम्हाला मिळणार का? 21 रुपयेच नाही मित्रांनो, 7200 रुपये 7500 रुपये हे मागचे तुम्हाला मिळणार का हे महत्त्वाचं आहे। कारण यासोबत 830 रुपये म्हणजे गॅसचे सुद्धा पैसे तुम्हाला मिळणार का? कारण लाडकी बहीण योजनेला जर पात्र असाल तरच तुम्हाला गॅसचे सुद्धा पैसे मिळणार आहेत, नाहीतर पैसे मिळणार नाहीत, हे तुम्हाला माहिती आहे। नाहीतर तुम्ही म्हणाल की जाऊ द्या आपण लाडक्या बहिणीला पात्र नाही पण गॅसचे तरी पैसे देईल, नाही, तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे पैसे आले तर आणि तरच गॅसचे 830 रुपये सुद्धा मिळणार आहेत। तर हे महत्त्वाचं आहे। पहिला निकष आहे, पती आयकर भरतो का? लक्षात घ्या, म्हणजे तुमच्या घरात पती असू द्या किंवा भाऊ असू द्या किंवा वडील असू द्या, ते आयकर भरतात का हे महत्त्वाचं आहे। लाडकी बहिणीसाठी पात्र असलेल्या महिलेचे पती किंवा ते वडील असतील काय असतील, ते घरातला जो कर्ता पुरुष असेल किंवा घरातील कुठलीही व्यक्ती असू द्या, आयकर भरते का हे तपासलं जाते। आता तुम्हाला हे कसं तपासलं जाते, तर गव्हर्नमेंटकडे शासनाकडे सगळ्यांची माहिती आहे, सगळे डिपार्टमेंट शासनाचेच आहेत, माहिती तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंट त्यांचंच आहे,
तिथून ते यादी घेत आहेत. कुटुंबातले तुमच्या रेशन कार्ड त्यांच्याकडे आहे, रेशन कार्डचा प्रमुख जे आहे त्याच्या नावानं ते बरोबर यादी काढून घेत आहेत. जेवढे सदस्य आहेत 18 वर्षापुढचे त्यांच्या नावाने ती यादी काढून घेत आहेत आणि त्यांना कळत आहे की नेमकं आहे तुमचे कोण भरताय का नाही. दुसरं, कुटुंबात 4 चाकी वाहन आहे का? जर कुटुंबाकडे 4 चाकी वाहन असेल तर अशा कुटुंबातील महिलांना आता योजनेचा लाभ मिळणार नाही. लक्षात घ्या, आरटीओ कडून आता तुमच्या कुटुंबातली जे काही व्यक्ती असेल त्याच्या नावावरती गाडी आहे का नाही हे चेक केलं जात आहे. कारण तिथं सरकारचं असं म्हणणं आहे की बोगस जे लाभार्थी आहेत ते आम्ही बोगस लाभार्थी इथून बाहेर काढणार आहोत. लक्षात घ्या, 2 महिलांनी अर्ज केला आहे का? एकाच कुटुंबात 2 किंवा त्यापेक्षा जास्त महिलांनी योजनेसाठी अर्ज केला असल्यास त्यांची पात्रता तपासली जाईल. लक्षात घ्या, निवडणुकीपूर्वी एकाच कुटुंबातील जवळपास जर जॉईंट फॅमिली असेल, समजा एक सासू आहे 2 सून आहेत, तर ह्या तिन्हींनी फॉर्म भरले होते आणि तिन्हींनाही पैसे आलेले आहेत. तुम्ही बघितलं असेल. किंवा जॉईंट फॅमिलीमध्ये 5 महिला असतील तर 5च्या 5 महिलांना सुद्धा पैसे आलेले आहेत. आता मात्र ह्याच्यामध्ये बदल झालेला आहे. ते कडक नियमावली लावलेली आहे त्यांनी. 2 महिलांनाच फक्त पैसे मिळणार आहेत. या योजनेव्यतिरिक्त दुसऱ्या एखाद्या योजने सरकारी योजनेतून लाभ मिळत आहेत का हे सुद्धा तपासलं जात आहे. आणि तुम्ही बघितलं असेल की संजय निराधार नावाचं एक कॉलम तिथं आलेला आहे लाडकी बहीण योजनेमध्ये. ज्यांनी आधी वेगळ्या योजनेचा लाभ घेतला असेल त्यांना यस आलेला आहे आणि ज्यांच्या पुढे यस आलेला आहे त्यांना पैसे मिळणार नाहीत. या उलट त्यांचे जे काही पैसे आहेत मागचे ते सुद्धा वसुली होणार आहे. आता बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज करणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे काय, लक्षात घ्या, तुमचं पात्रता बघूनच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. हे बघा, मी आता तुम्हाला काही निकष सांगितले, त्या निकषावरतीच तुम्ही बसत असाल तरच तुम्ही फॉर्म भरा, नाही तर फॉर्म भरू नका. फॉर्म अप्रूव्ड केला जाणार नाही, डायरेक्ट तुमचं कॅन्सल केलं जाणार आहे. 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न पाहिजे, तुम्ही महाराष्ट्राचे लाभार्थी पाहिजे तुमच्या घरात. तुम्ही आता मी निकष 4 सांगितले ते महत्त्वाचे आहेत आणि 21 ते 65 वय तुमचं पाहिजे. तुम्ही म्हणाल ह्याचा फायदा काय, तर तुम्हाला माहिती आहे. पहिलं तर तुम्हाला आता 2100 रुपये मिळणार आहेत, वर्षातून 3 गॅस सिलेंडर मिळणार आहेत आणि याच्यामध्ये वेगवेगळे तुम्हाला लाभ मिळत आहेत. यासाठी आवश्यक कागदपत्र बघा, आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, बँक पासबुक, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, पासपोर्ट, जन्म प्रमाणपत्र, मतदान ओळखपत्र, आधार लिंक केलेलं बँक खातं, सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा बँक. तुम्हाला मी म्हणलं की बँकमध्ये याच 10 बँकेमध्ये पैसे येणार आहेत. कारण भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा कुठलीही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी 1 डिसेंबरपासून होणारे महत्त्वाचे बदल तिथं सांगितले आहेत आणि या बदलांमुळे भरपूर जणांचे अकाउंट ब्लॉक केलेले आहेत. आता आपण बघणार आहोत की नेमकं ते अकाउंट्स कुठले आहेत आणि तुम्हाला त्याच अकाउंटमध्ये तुमचं जे अकाउंट आहे ते त्याच बँकेमध्ये असणं गरजेचं आहे. आणि 12 जिल्हे कोणते आहेत हे तुम्हाला मी सांगणार आहे. लक्षात घ्या, लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी आहे, तुमच्या अकाउंटला आज पैसे पडणार आहेत. परंतु तुमचं जे बँक अकाउंट आहे ते लक्षात घ्या. तुमच्या बँक अकाउंटला पहिले तर मी सांगत आहे की SBI आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, बँक ऑफ इंडिया आहे, ॲक्सिस बँक आहे, बँक ऑफ बडोदा असेल, सेंट्रल बँक असेल. परत जर आपण बघितलं तर याच्यामध्ये HDFC असेल, ICICI असेल. लक्षात घ्या, तुम्हाला काम करायचं आहे. तुमची जी बँक आहे ती बँक जी असेल ती बँक तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायची आहे. तुमचा जिल्हा कमेंट करायचा आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगेल की तुमच्या अकाउंटला आज पैसे येतील का आणि तुमच्या जिल्ह्यात आज पैसे वाटप सुरू होणार आहे का. कारण आपण प्रत्येक बँक इथं सांगू शकत नाही. तुम्ही कमेंट करा, कमेंटमध्ये आपण तुम्हाला नक्की सांगू की तुमच्या अकाउंटला आज पैसे येणार आहेत की नाहीत. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगितलं आहे. आणि पोस्टामध्ये सुद्धा आज पैसे येणार आहेत. काही महिलांच्या पोस्टामध्ये सुद्धा आज पैसे येणार आहेत. परंतु पोस्टात ज्याच्या कोणाचे येणार आहेत, ज्यांना ऑलरेडी पोस्टात पैसे आलेले आहेत त्याच महिलांच्या खात्यामध्ये पोस्ट येणार आहेत. आता लक्षात घ्या, ज्यांना पूर्ण पैसे आलेत अशा महिलांनाच येणार आहेत. कारण ज्यांना अर्धे पैसे आलेले आहेत तिथं सुद्धा प्रॉब्लेम आहे पोस्टामध्ये. तर तुम्हाला पूर्ण हप्ता आला असेल म्हणजे 7,500 आले असतील तरच पुढचा हप्ता सुद्धा तिथं पोस्टात पडणार आहे. नाहीतर आज पोस्टात जाऊन चौकशी करा की काही पोस्टाचं प्रॉब्लेम आला आहे का किंवा पोस्टात काही पैसे देवाणघेवाण झाले आहे का हे सुद्धा तुम्हाला चेक करायचं आहे. जिल्हे बघा, आज इकडे नाशिक, औरंगाबाद, पुणे, सातारा, सांगली आणि इकडे जर बघितलं आपण थोडं चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, जळगाव, धुळे या साईडला आज पैसे फिक्स पडणार आहेत. त्यामुळं लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. लातूर आणि सोलापूर शहराला सुद्धा थोडेसे पैसे आज पडण्याची तिथं चान्सेस आहेत. तर लाडक्या बहिणीसाठी सुद्धा जे बोगस लाभार्थी आहेत त्यांची पडताळणी सुद्धा सुरू आहे मागं बॅकएंडला आणि त्यानुसारच टप्प्याटप्प्यानं पैसे तुमच्या अकाउंटला येणार आहेत. लक्षात घ्या, आज पहिल्या टप्प्यामध्ये पैसे पडणार आहेत. दुपारनंतर तुमच्या अकाउंटला पैसे यायला सुरुवात होतील. आता ती म्हणतील की कोणाच्या अकाउंटला, आमचे तर अकाउंट आलेच नाहीत. लक्षात घ्या, तुम्ही जर निकषांवरती उतरत असाल तरच लाडक्या बहिणीमध्ये तुम्हाला पैसे मिळणार आहेत. आता लक्षात घ्या, सगळ्याला मिळणारच नाही आहेत आता. नाहीतर तुम्ही लगे म्हणाल झाली दुपार पैसे नाही आले. कारण का नाही आले? कारण तुमचे प्रॉब्लेम आहेत. तुम्ही
त्यांच्या पात्रतेमध्ये बसत नसाल, जे पात्रतेमध्ये असतील त्यांना फिक्स पैसे आजपासून वाटप सुरू आहे. कारण 2-3 आता पुढे जे पैसे आहेत ते येणार आहेत. कारण मुख्यमंत्री जे आहेत ते नवीन मुख्यमंत्री होण्याअगोदर, शपथविधी होण्याअगोदर पैसे वाटप सुरू होणार आहे म्हणजे आहे. त्यामुळं लाडक्या बहिणींचे जे वचन आहे ते एकनाथ शिंदे यांनी पूर्ण करायचं ठरवलेलं आहे. आणि ते म्हणत आहेत की उशीर झाला आहे. एकतर आम्ही नोव्हेंबर महिन्यात पैसे देणार असं सांगितलं होतं, परंतु नोव्हेंबर महिन्यात देणं झालं नाही, तर आज 2 डिसेंबरपासून आम्ही पैसे वाटप सुरू करू असं त्यांनी माध्यमांशी बोलताना स्वतः सांगितलंय. मुंबईमध्ये येताच त्यांनी काल मोठा निर्णय घेतलेला आहे. आता लक्षात घ्या, मी तुम्हाला जिल्हे सांगितले आहेत, बँका सांगितलेल्या आहेत महत्त्वाच्या, आणि काय नवीन नियम आहेत, निकष आहेत, ह्याच्यावरतीच नवीन यादी, टप्प्याटप्प्याने यादी अकाउंटला जे बँकेला आहे ती जमा केली जात आहे. 10 बँका कुठल्या आहेत तेही मी तुम्हाला सांगितलं आहे. आता तुम्हाला काम करायचं आहे की पहिलं तर तुम्हाला तुमची बँक कोणती आहे हे सांगायचं आहे, जिल्हा कोणता आहे हे सांगायचं आहे, तुम्हाला किती रुपये आलेत हे सांगायचं आहे. मग मी तुम्हाला व्यवस्थित सांगेल की तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत की नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वाच्या आणि कामाच्या व्हिडिओसाठी. जो आपल्या लक्षात घ्या, तुमच्या कमेंटचं उत्तर नक्की दिलं जाईल, परंतु तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे आणि आपल्या व्हिडिओला लाईक केलं पाहिजे, तरच तुमच्या कमेंटचं उत्तर दिलं जाईल. आणि काही महत्त्वाच्या गोष्टीसुद्धा तुम्हाला ॲडव्हान्समध्ये सांगितल्या जातील. पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.